हालेलुया. आपण प्रार्थना करूया. सुंदर दिवसाबद्दलचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनाचा चालणार प्रत्येकाला साहित्य गेल्या सर्व बाबांच्या अपराधांची क्षमा करे ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया. आपण इर्म्यामध्ये 26वा अध्याय हा पूर्ण परत जाणार आहे. आता परमेश्वर इर्म्याशी बोलला आणि मंदिरामध्ये असणारे लोक होते, या लोकांना तो शिकवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु अनेक लोक जे होते की सगळे ऐकणारे नव्हते, त्यामुळे इर्म्याच्या जीवावर उठले गेले. कधी कधी तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव नाही किंवा कधी तुम्हाला ओळखसुद्धा नाही आहे. एखादा एक व्यक्ती एक धार्मिक जीवन जगतो. आता जुदास होता, जुदासनी येशूच्या अपोजिट जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी जुदाची कंडिशन खतम झाली. देवाचे लोक असतात, हे लोक देवाने त्यांच्या जीवनामध्ये एक खंबीर मजबूत पाया घातलेला असतो आणि घालून ते पुढे जात असतात. त्यांना माहिती आहे की देवच त्याच्या सहवासात आणि सानिध्यात बसलेला आहे. आता इर्म्याच्या काही गोष्टी अशा होत्या, जे धार्मिक व्यक्ती जे असतात, हे धार्मिक व्यक्ती जे त्यांच्या अगोदर व्यक्ती कोण बनून गेला आहे, त्यांचं अनुभव जे घेतात तेच पुढे देवाची सेवा करू शकतात. मोशेविषयीचे अनुभव घेतला आणि योशुआचा पण अनुभव घेतला. तर इर्म्याला परमेश्वराने बोलायला सांगितलं, याला जाऊन सांग, याला बोल. मग काय बोलला बघूया जरा. काय सांगते? यहूदाचा राजा हालेलुया. कोणापासून वचन प्राप्त झालेलं होतं? परमेश्वरापासून. कोणत्या माणसाला वचन आहे? हे मानवाचं नाही, हे परमेश्वराचं आहे. आणि जसं तुम्हाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले, तीच व्यक्ती परमेश्वराच्या राज्यात, परमेश्वराच्या मार्गात आणि परमेश्वराच्या शिक्षणात ते प्रवास करत जात असतात. तेव्हा त्यांचे विचार हे हर एक व्यक्तीच्या बाबतीत असतात. कारण या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते कसं काय. आता एखादा चालतो आणि रस्त्यामध्ये चालताना त्याच्या पायाला काटा लागला, तेव्हा तो दुसरा जातो, थांब थांब थांब, त्याचा काटा पण या व्यक्तीच्या मदतीसाठी जेव्हा तो धावतो आणि त्याच्यातून तो काटा काढतो, त्याला बरं वाटतं. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये 1 कोरिंथीकर दुसऱ्या पदा 12:7 मध्ये एक काटा आहे. तो काटा म्हणजे शैतान आहे. तो ठोसे मारतो, अनेक ठोसे मारणार, विचार बदलणार, काय ना काय डोक्यात आणणार, बसल्या बसलेला कुठे पुस्तीनं कुठून उतरते ते पता नाही आहे. परंतु हे काटा शरीराला फार धोकादायक आहे. पण जो व्यक्ती दुसऱ्यांच्या कामासाठी म्हणजे कार्यासाठी की त्याला त्यांचं चांगलं बघावं याच्या दृष्टीने तो जेव्हा धावतो, तेव्हा देव त्याला जास्त सामर्थ्याचा अनुभव देतो आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये एक मजबूतीचा अनुभव शिकवतो. मग तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो. पहिल्यांदा या शिक्षणाचा अनुभव. इर्म्याच्या काही गोष्टी अशा पण आहेत, तो देवावर पण राग केला. त्यांनी जन्मलेला दिवस त्याच्यावर पण राग केलेला. कधी कधी त्याच्यावर इतकी मोठी मोठी प्रसंग आली, पण त्या प्रसंगामध्ये तो कुठेतरी कमजोर आढळला गेला. शेवटी मानव आहे म्हणून मग ते 26:41 दिले. तुम्ही आणि मी आपणही देवाच्या गोष्टी केल्या, ते कधी कधी माणूस आहे तो कुठेतरी थोडासा कमजोर असणारच, अस्वस्थ असणार, भीतीत असणार, अनेक प्रश्नामध्ये असणारच. पण आम्ही कोणत्या प्रश्नामध्ये आहेत तेच आपल्या स्वतःला पण ते शिकता आलं पाहिजे. तर पुढे काय सांगते बघूया. परमेश्वर म्हणतो बघा, परमेश्वराच्या मंदिराच्या
अंगणात उभा राहा उभा राहा व यहूदाच्या व यहूदाच्या सर्व नगरातून ते सर्व नगरातून जे परमेश्वराच्या मंदिरात जे परमेश्वराच्या मंदिरात भजन पूजन करण्यास ते येतात, भजन पूजन करण्यासाठी येतात त्यांना जे शब्द बोलण्याची जे शब्द बोलण्याची मी मी तुला आज्ञा केली आहे तुला आज्ञा केलेली आहे ते सर्व त्यांना सांग. सांग. मग ते 10-20 कोण बोलणार? परमेश्वरचा आत्माच बोलणार. बरोबर? योहान 14:26 पवित्र आत्मा तो गोष्टी शिकवणार. आता हा पवित्र आत्मा कोण होता? परमेश्वर होता. कोण? हा. आता इर्मयाला काय सांगितलं की जे मी बोलतो तेच त्यांना सांग, त्यांना शिकव. आता हे जे अनेक लोक जे आहेत आत्मिक शिक्षण सगळे घेणारे नाही आणि सगळे देणारे नाही. काही शिक्षणामध्ये बदल होतो, बरोबर आहे. आता तुम्हाला सांगू का की तुम्ही सगळे बसलेले आहेत, बरोबर? तर तुमचे विचार काय येणार? कर्ज आहे, धंदा आहे, नोकरी आहे, सगळं अडचणी घरात आहे. या हेतूच्या दृष्टीने आपण सगळे येऊन बसले नाही. हां, मग तुम्ही जे आले ना ते आम्ही इकडे आहेत, ते आम्हाला ह्याच गोष्टी तुमच्यातून आढळल्या दिसतील. कारण तुम्ही भजन पूजन करायला नाही आले, तुम्ही मागायला आले ना. नाही, परमेश्वरच्या मंदिरामध्ये येतात तेव्हा भजन आणि पूजन पण केलं पाहिजे. पूजनाचा अर्थ काय? देवाला भजलं पाहिजे आणि त्याच्या नियमाचं पालन आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्याला बोलतात भजन. दुसरं, आता भजन केल्यानंतर मन आनंद होते की नाही? मग ते आम्ही काय केलं पाहिजे? दुसऱ्यांना पण ते जाऊन सांगितलं पाहिजे. हालेलुया. तेव्हा आमच्या जीवनामध्ये एक समाधान आहे, एक शांती आहे, एक आनंद आहे. नाही तर आहे धंदा होत नाही, रोज प्रार्थनेला येतो, मन साफ केलं नाही, पाप काढली नाही. काय पाप केले? हे काय पाप आहे का? हो, बरे. पाप पाप आहे. ओके. एक सुद्धा शब्द गाळू नकोस. म्हणजे देवाने जे आपल्याला मार्गदर्शक किंवा शिक्षण किंवा जे नियम दिले, आता तुम्ही जर खरोखर हे भजन पूजन करणारे असतील ना, तर तुम्हाला जे परमेश्वर जे काय द्यायचं आहे तो ताबडतोब सांगितले, जा आणि त्या लोकांच्या जीवनाचं चांगलं करून ये. जेव्हा आम्ही दुसऱ्यांचं चांगलं करतो तेव्हा आमचं चांगलं होतं. आम्ही दुसऱ्यांचं वाईट करतो तेव्हा आमचं. ही परमेश्वराचे महान व्यक्ती बनून गेले. आजच्या जमान्यामध्ये किती लोक महान बनलेले आहेत, नावं आहेत पण महान नाही आहेत. ती खरोखर ख्रिस्तासाठी झिजले. आपण ख्रिस्ताच्या नावावर झिजत नाही तर ख्रिस्ताच्या नावावर एन्जॉय भरपूर. देवा मला हे दे, देवा मला ते. अरे तुम्हाला देवाने दिलं का सैतानाने दिले? मोह दिले. कारण देवाला या बायबलमध्ये असं लिहिलं आहे पवित्र शास्त्रामध्ये की देवाला कोणत्या गोष्टीचा मोह नाही. ना खाण्याचा, पिण्याचा, धंद्याचा, वस्तूचा, कर्जाचा, घरादारा वस्तू कसलाच मोह नाही. त्याचा फक्त एकच जीवनामध्ये होतं. हे बघा, मी जन्माला यायच्या अगोदर ना सगळ्यांना मी पहिलं करून देते, जा घे. कोणाला मासलीचं नाव सुद्धा माहिती नव्हतं, बरोबर न. कोण मनुष्य पैदा पण केला नव्हता तरी 4 नद्या तयार केलेल्या, बरोबर. काय माहिती नाही. हालेलुया. तुम्ही पहिलं ना पहिला अध्याय अख्खा वाचा, मग मला सांगा काय काय परमेश्वराने बनवलेलं आहे. काय बनवलं परमेश्वराने माहिती आहे? नाही. आकाश. दुसरं काय काय बनवलं मला सांगा.
बोला बोला पटापट पटापट बोला. कुठे काय काय लिहिले बघा, पटापट सांगा. ज्योती बघितलं, ज्योतीवर आल्या ते पण बघितलं, बरोबर. हा, दुसरं काय सांगितलं बघा, काय काय लिहिले ते 2 अध्याय खा तुम्ही मजबूत घरी गेल्यानंतर. मग मला तुम्हाला दुसऱ्या टायमाला भेटेल तेव्हा मी सांगेल त्याचं काहीतरी उत्तर देते. हो घे. वचनती न जाणो ते कदाचित ऐकतील व त्यांना प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून फिरेल, म्हणजे मग त्याच्या वृत्तीच्या दुष्टतेमुळे त्याच्यावर जे अनिष्ट आणण्याचे मी योजले आहे त्याविषयी मला अनुताप होईल. हालेलुया. आता तुम्हाला जीवनामध्ये जे काही शिक्षण घ्यायचं आहे ते अनुताप कसा होतो तुम्हाला. हालेलुया. कारण उत्पत्तीमध्ये ना 6:5 पासून वचन तसं दिलेलं आहे की मनुष्य बनवला म्हणून अनुताप झाला. आता समुद्र बनवला, बरोबर. मग समुद्रात मासे बनवले ना, माशानंतर बोटी बनवल्या नाही. बोट पहिले बनले का मासे पहिले बनले? हा, मग खायला पहिलं बनवलं का मेहनत करायला पहिलं बनवलं? आता मेहनत करतात पण खाता येत नाही. त्यावेळेला मेहनत न करता, कारण का ते देवाचे भजन पूजन करत होते. त्याला काय सांगितलेलं माहिती आहे? फक्त देवाची स्तुती करायची बस. या सगळ्यावर सत्ता देतो आणि यांची सगळी नावं पण तुला देतो, तूच बघ. पण त्याची सत्य कोणी घालवलं? आपल्या जीवनामध्ये तसंच जेव्हा तुम्ही प्रार्थनेत येता तुमचं सगळं चांगलं चाललेलं आहे, पण दुसरा असत्य कोण येते ते बघायचं. पहिलं काय शिकायचं माहिती आहे का? येशू बरोबर कोण होता. आता तुम्ही माझ्या बरोबर आहे समजा, बरोबर. तुम्हाला माझ्यापासून दूर करणारे 1000 उभे. मग तेव्हा समजायचं हाच लुसिफर तुमच्या बरोबर आला. जो देवापासून ज्याला दूर करतो तो लुसिफर. समजलं ना? हे शिका. म्हणून ह्या गोष्टी काय आहेत ते बघा, अनुभव घे. वचनचार त्यांना सांग की परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही माझे ऐकणार नाही. त्यांना सांग की परमेश्वर असं म्हणतो, तुम्ही माणसं ऐकणार नाही. काय काय बोलला? परमेश्वर असं म्हणतो, तुम्ही माझं ऐकणार नाही. मी तुमच्या पुढे ठेवलेल्या त्याच नियमाप्रमाणे तुम्ही चालणार नाही. माझे सेवक जे संदेश ते मोठ्या निकडीने मी तुमच्याकडे पाठवले असता त्याचे तुम्ही ऐकले नाही. समजलं ना? आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधल्या गोष्टी आपल्याला एक शिकायचं आहे. त्यांना पाठवलेलं आहे ना, मग त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. जर ऐकलं नाही, 17:73-26 मध्ये आता आम्ही तुम्हाला शिकवतो, तुम्हाला नाही ऐकायचं तुमचा प्रश्न, काही जबरदस्ती ऐका. पण तुमच्यामध्ये जे नुकसान होणाऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कमजोर. प्रभूजवळ शांती, आनंद, पवित्रता मिळते का नाही मिळत? हा, मग जिथे चांगलं मिळते तिथे बसायला आम्हाला काय हरकत आहे? असं बसल्या 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 काय काय माणसाला अनुभव येतो किंवा काय शांत? नेहमी चांगले विचार करणारा माणूस असते ना, त्याचं मन हळकं होतं. कंपनीला मॅनेजर कशाला असते? तो मॅनेजमेंट करतो, त्याचा तो पगार घेतो, बरोबर. तसं परमेश्वर संदेश त्यांना का पाठवतो? तो मॅनेजमेंट करते की तुम्ही पापात चालल्यात, त्या पापातून बाहेर उतरायचं आहे, पुण्याच्या मार्गात जायचं आहे. तुमचा गुण आणि तुमचा स्वभाव
चांगल्या वृत्तीने बनला पाहिजे. नसेल ते पाठीमागे तुम्हाला शाप लागलं तर तुमचे प्रत्येक शब्दाचा हिसाब तुम्हाला घ्यावा. कारण आध्यात्मिक शिक्षणाने आचार विचार क्लिअर होतात. पण आध्यात्मिक नसेल तर तुमचे आचार विचार बदलले जातात. कारण आत्मिक शिक्षण याच्यात आहे. याला म्हटलेलं आहे पवित्र शास्त्र. आपल्या प्रत्येक माणसाला पवित्रता मिळवणं आणि पवित्रतामध्ये प्रवेश करणं महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. हे बघा, 2 प्रकार मनुष्याच्या मागे आहेत. एखाद्या जीवनामध्ये काहीतरी एक व्यक्ती तुमच्या जीवनात चांगलं करायला प्रयत्न करते, पण दुसरा दुष्ट आत्मा तो तुझ्या मागे लागतो आणि तुझं दुष्टाचं काम करायला तो सुरुवात करतो. समजलं? मग त्याच्यामुळे आपली मानसिक संतुलन जी आहे ती चेंज होते. मग तुम्हाला ही वेळ धार्मिक ठिकाणी नाही मिळणार. चांगले विचार करणारा व्यक्ती जर तुम्हाला भेटला तर तुम्हाला या धार्मिक गोष्टीचेच आचार विचार तुमच्या डोक्यात राहणार, अधर्म नाही. म्हणून याचे की 3:20 सांगितले, धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला तो खात्रीने मरेल. कसा मरेल? कसा? म्हणजे 100% त्याला दिले. आता इरम्याला मारायचा प्रयत्न केला, प्लॅनिंग केलं, पण परमेश्वर त्याला जे सांगितलं ते सांगायला सांगितलं. आता आम्ही तुमच्यासाठी आहे, बरोबर? देवाने आम्हाला बनवलं, पाठवलं. का पाठवलं? कोणत्या कारणास्तव पाठवलं? की तुमच्या भविष्यात तुमच्या जीवनात तुमचं चांगलं व्हावं म्हणून या दृष्टीने पाठवलं. आम्ही तुमच्यापासून कोणते फायदे घेतले? पैसे मागितले, चहा मागितला, जेवण मागितलं, तुम्ही काय आणून दिलं ते घेतलं, सन्मान केला. ओके? जर आम्ही याद्वारे अनेक लोकांसाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो परमेश्वराच्या सेवेमध्ये, तोच आम्हाला शांती आहे. कारण ही सेवा आपल्या पापी व्यक्तीला परमेश्वराने दिली, मला पवित्र बनव. कारण तो पापी लोकांसाठी आलेला होता. तुम्ही स्वतःला पवित्र समजतात तर पवित्र काम करायचं ना. आपण पापी असेल त्या पापातच बसेल, पवित्र काम होणार. निंदा, नफरत, द्वेष आणि हेवा हा एका दुष्ट कल्पना, दुष्ट आत्मा कार्य करणारा आहे आणि हाच तो माणसाला खातो. कधी का दुसऱ्या पत्रामध्ये 12:7 क्वेश्चन मारतो. त्याची वचनं तुम्ही आता ऐकणार नाही. बघा काय, मी हे म्हणतो, काय सांगते, हे मंदिर मी शिलो सारखं करेन. काय तू काय सांगते? मी म्हणतो हे मंदिर मी शिलो सारखं करेन. काय सांगते? पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना ते शाप. आता तिकडे काय होईल माहिती आहे का? सगळीकडे शापित होईल. कारण का? ते देवाच्या सेवकाविरुद्ध गेलं. ही वचने परमेश्वराच्या मंदिरात इरमयाला बोलताना याजकाने व संदेष्टाने सर्व लोकांनी ऐकले. तिकडे इरमयाला परमेश्वराने बनवलं, पाठवलं, तेव्हा तिकडे संदेष्टे पण होते, याचक लोक होते. या सर्वांनी हे देवाच्या शब्दाविषयीचा अनुभव ऐकला. काय सांगते? ती वचने सर्व लोकांना कळवावी. त्यांनी चांगलं सांगितलं ना, वाईट काय सांगितलं ना. तरी काय सांगते? तू आता आमच्या हातातून मेलाच पाहिजे.
परमेश्वराचे सेवक असतात ते कोणत्या ह्याला घाबरत नाही. त्यांच्या वेळेचा ते सदुपयोग चांगलं करतात. लोकांच्या जीवासाठी म्हणजे लोकांच्या मार्गासाठी लोकांच्या कार्यासाठी देवाने पाठवलेले निरोप ते त्यांना देतात आणि त्यांना जर ते पटलं नाही तर देव पटवणार आहे त्यांना. फारो जो होता, मोशे पण होता, 6 लाख लोक होते, परंतु मोशे घाबरला नाही कारण मोशामध्ये धैर्याचा आत्मा पकडला त्याने. वचित हे मंदिर शिलोप्रमाणे होईल, ते माझ्या शिलोप्रमाणे होईल, व हे नगर उजाड व निर्जन होईल. असा संदेश तू परमेश्वराच्या नावाने का दिलास? कसे ते हे सगळं नाश होईल असा तू का बोलला? अरे का बोलला की तुम्ही देवाजवळ नाही आहे तर शेवटी तुमची परिस्थिती तशी होईलच. असेल नसेल ते काढून घेतलंच आहे. आता तुम्ही विचार करा, आता मी एवढ्या वर्ष तुमच्याकडे आहे, कार्य करतो बरोबर, आणि तुम्ही हे कार्य सोडून नाही त्या मागे लागणार नाही ते धावणार तर शेवटी तुम्हाला काय होणार हे बोलणं ते मला भाग आहे. हां नाही काय बोलत नाही ते, मग तुम्ही मला कशाला दम देणार, कशाला मारणार? अरे तुमच्या भल्यासाठी मी आलो ना, तेव्हा माझ्याद्वारेच तुमचं तारण झालेलं आहे. नाही प्रेषित 4:12 तसं आहे. कारण देवाने जसं इर्म्याला पाठवलं एवढे संदेश पाठवले तशा पद्धतीत त्याने मला पाठवलं. म्हणून मी बोल काय सांगतो, मी तुमच्या सोन्या रुपयाचा पण मी लोभ धरला. आम्हाला धन आणि पैसा या दृष्टीने नाही धावले. आम्ही काय शिकतो की तुमची जी आर्थिक परिस्थिती चेंजिंग व्हावी, तुम्ही देवाच्या शिकवणामध्ये लागावं आणि तुमच्यामधला जो दुष्ट आत्मा जो चोरी करतो, खोटं बोलतो, लबाडी करतो, पैसे याचे खातो, बरेचसे व्यवहारामध्ये बरेचसे शरीरामध्ये वाईट गोष्टी, त्यामुळे करिंथिकरस पहिल्यामध्ये 3:16-17 वचनामध्ये हे मंदिर आहे देवाचं. या मंदिरात देवाची शांती आहे, अशांती नाही. आणि जेव्हा ह्या मंदिराला जो त्रास देतो तेव्हा त्या मंदिरामधलं जे शिक्षण न घेतल्यामुळे त्याचा क्रोध त्या पाठीमागे. एजिकेल मध्ये तुम्ही बघितलं 3:20 धार्मिक आपली धार्मिकता सुरू धर्म करू लागला खात्रीने मरणार. म्हणजे त्याच्यावर प्रसंग काय येतो पुढे बघ काय सांगते. ते सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात बघा इर्म्याच्या भोवती जमले सर्व लोक. मग काय बोलला बघू. हे ऐकल्यावर यहूदाचे सरदार राजगृहातून ते परमेश्वराच्या मंदिरात आले. हालेलुया. नवीन दरवाजा होता त्या देवडीमध्ये जाऊन हालेलुया. भडकावणारी व्यक्ती किती असते बघा. परमेश्वर त्याला सांगितलं जर तुम्ही असे वागले ते तुमचं असं होणार आहे. नाही तुम्ही वागले तसं होणार नाही, मग तुम्ही मला कशाला बोलणार? तिकडे वचन बोलते का मी बोलतो? असं झालं. हां तसं त्याने सांगितलं की देवाने मला सांगितलं म्हणून मी बोलतो तुम्हाला. मग ते सगळे जमा झाले. मग काय झालं बघूया पुढे सांगते. मग इर्मया सर्व सरदारांना व सर्व लोकांना म्हणाला, जी संदेश वचने तुम्ही ऐकली ती सर्व ह्या मंदिराविरुद्ध व ह्या नगराविरुद्ध. काय सांगते? जे तुम्ही हे सर्व शिक्षण घेतलं ऐकलेलं आहे, जे बोललेलं आहे तर काय आहे सांगावी म्हणून परमेश्वराने मला पाठवले. हालेलुया. तुमच्या भल्यासाठी तुम्हाला मला पाठवलं. मग आता तुम्ही चुकायला लागले तर तुमच्या भल्यासाठी तुम्ही चुकू नये म्हणून आम्हाला सांगणं भाग आहे. मग तुम्हाला राग का आला की तुम्ही देवाचे नियम सोडले गेले. जुदास ते 26 आणि 27 अध्यायामध्ये बघा काय परिस्थिती आहे. जुदासने येशूच्या अपोजिट जाण्याचा प्लॅनिंग का केला?
बरोबर की नाही? तुमच्यात किती जुदास आहे मला माहिती नाही, परंतु तुम्ही सावध राहा. ये याचे किती आहे, संदेश ते कसे आहेत, सरदार किती आहेत ते पण तुम्ही बघा की तशा पद्धतीचं हे कार्य आहे. आता मी तुम्हाला भलं सांगतो, तुम्ही चुकायला लागलं तर तुम्हाला मार्गदर्शन केलं तर तुम्ही माझ्या विरुद्ध कट रचण्याचा विचार तो करायचा नाही, कारण तुमचं जीवन फार धोक्याचं आहे. वचनप्रिया, ह्यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा. परमेश्वर तुमचा देव ह्याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्यावरचे अरिष्ट नाही असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्याला अनुताप होईल. हालेलुया. त्याने काय सांगितलं? परमेश्वर असा बोललेला आहे, त्याला थोडासा अनुताप झाला पाहिजे की तुमच्यावर अरिष्ट येणार आहे, मोठी प्रसंग येणार, मोठी संकट येणार आहे, त्याच्याविषयी तुम्ही आत्ता पूर्णपणे सावधगिरीने पुढे चाला. की त्याला अनुताप झाला पाहिजे, पस्तावा झाला पाहिजे की मी एवढं यावर अरिष्ट आणणार आहे, याचा नाश करणार आहे, तर त्या अगोदरच पश्चाताप केला तर बरोबर. वचन सांगा, माझ्याविषयी म्हणाल तर पहा, माझ्याविषयी तर म्हणाल तर पहा, मी तुमच्या हाती आहे, मी तुमच्या हाती आहे, तुम्हाला बरे व नीट दिसेल जे नीट दिसेल तसे माझे करा. माझे. काय सांगितलं? तुम्हाला काय वाटते? जे देवाने मला शिकवले ते मी शिकवतो, आणि तुम्हाला असं वाटते की माझ्याविषयी वाईट का बरं काय ते तुम्ही करू शकता. तो घाबरला नाही, कारण त्याला देवाने पाठवलं, देवाने शिकवलं. मग ते दावीस तो बोलला, आणि नंतर काय सांगते बघ, वचन 15, एवढे मात्र पक्के समजा की तुम्ही मला जीवे माराल तर तुम्ही आपणावर व या नगरावर या रहिवाशावर निर्दोष रक्त पाडण्याचा दोष आणणार. कारण वास्तविक ही सर्व गोष्टी तुमच्या मागे पडावी म्हणून परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे. हालेलुया. कारण मत्ते 10:14 तसं ते वचन पण दिलेलं आहे. आता तुम्ही विचार करा की त्याने काय सांगितलं की मी निर्दोष आहे, माझं काही चूक नाही, मला देवाने पाठवलं, ते शब्द मी बोललो आणि त्याच्याप्रमाणे मी चाललो. मग तुम्ही माझ्या विरुद्ध का जाता? न जात असेल तर अरिष्ट मात्र तुम्हाला सोडणार नाही. बघितलं अनेक लोकांमध्ये मी कधी कधी बरेच लोक माझ्या विरुद्ध, पण नंतर त्यांच्यावर फार प्रसंग येतात, मला माहिती नाही. वचन 16, तेव्हा सरदार व सर्व लोक याचकांना याचकांना व संदेष्टाला म्हणाले, हा मनुष्य मरणदंडास पात्र नाही, कारण परमेश्वर आमचा देव ह्याच्या नावाने तो आमच्याबरोबर बोलला आहे. वचन 17, ह्या देशातले काही वडील उठून या देशातले काही वडील उठून सर्व समाजास म्हणाले. वचन 18, यहूदाचा राजा हिजकिया ह्याच्या दिवसात रिखा मोरशकर ह्याने संदेश दिला. तो यहूदाच्या सर्व लोकांना म्हणाला, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सियोन शेताप्रमाणे नांगरती, यरूशलेम ढिगाळ होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंच बंडा होईल. वचन 19, यहूदाचा राजा हिजकिया व सर्व यहूदा ह्याने त्याला ठार केले काय? त्याने परमेश्वराचे भय धरून परमेश्वराचा प्रसाद मागितला नाही काय? हालेलुया. आपण देवाचे अनुभव घ्यायचे, त्याच्याकडून अनेक प्रश्न आहेत ते सोडायचे, आणि त्याद्वारे देवाची कृपा आपल्या जीवनात. म्हणून तुम्ही कोण आहे आणि तुम्हाला काय व्हायचं आहे, तुम्ही काय बनणार आहे ते बघा. स्वर्गासाठी जायचं असेल ते बघ, नसेल तर अधोलोकामध्ये जायचं आहे ते पण बघ. एका छोट्याशा गरमीने माणसाला हलवते. मार्क 9:48, न विसणारी अग्नी. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक विषय अग्नी पण नाही ना, किडे पण पडत. मग हे आपली पाप शरीराला किती जोडून ठेवते. एक पाप झाला तर 10 पुण्य करायला शिक, तेव्हा तू
पुढच्या भविष्यात सुखाचा आणि समाधानाचा अनुभव घेशील, नाही तर जीव आहे. तर आपल्या प्रत्येकाने एक शिक्षण घेणं गरजेचं आहे. छोटीशी एक प्रार्थना केली. हे परमेश्वराच्या दयाळू बाबा, संत दिवसाबद्दल आभार मानतो. तो महान परमेश्वर आहे. हर मंदिरामध्ये शिकवण चांगलं दिलेल्या शिक्षणाकडे अनुभव प्रत्येक व्यक्तीचा आध्यात्मिक जीवनाबाबतीत असला पाहिजे. सर्व मंदिर लोक आमदार सरपंच सर्व बाबाचा आशीर्वाद आहे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो.